कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे पारंपरिक दक्षिण द्वार सोहळा आज पहाटे संपन्न झाला। कृष्णा नदीचे पाणी मंदिराच्या उत्तर द्वारातून गाभाऱ्यात प्रवेश करून श्री दत्तांच्या पादुकांना स्पर्श करत दक्षिण द्वारातून बाहेर पडताच यंदाच्या वर्षातील पहिला दक्षिण द्वार सोहळा पूर्ण झाला। गाभाऱ्यात पाणी पोहोचल्यानंतर उत्सव मूर्ती आणि पादुका सुरक्षित स्थळी हलवून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। यावर्षी बरेच दिवस प्रतीक्षित असलेला पहिला दक्षिणद्वार सोहळा आज पहाटे 3:30 वाजता या ठिकाणी झालेला आहे। बऱ्याच जणांनी स्नानाकरता लोक जे थांबलेले होते ते सगळे लोक या ठिकाणी आज स्नानाकरता आलेले आहेत। दत्तभक्त श्री गुरुदेव दत्त या गजरानं या ठिकाणी आज स्नान करतायत, या पर्वणीचा आनंद घेत आहेत। दत्तदेव संस्थांमार्फत देखील सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी गर्डर्स दोऱ्या बांधलेल्या आहेत। त्याचप्रमाणे स्वयंसेवक या ठिकाणी ठेवलेले आहेत। स्वतंत्र एका नावेची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। त्याच्यामध्ये इनर्स वगैरे ठेवलेले आहेत, लाईफ जॅकेट्स ठेवलेली आहेत आणि होता होईल तेवढी जास्तीत जास्त प्रयत्न सुरक्षेकरता जे करता येतील ते देवस्थानमार्फत या ठिकाणी केलेले आहेत। दत्तदेव संस्थांमार्फत या ठिकाणी असणारं दैनंदिन नित्याकरता लागणारं जे सामान आहे कट्ट्यावरचं ते देखील स्वयंसेवक असोत किंवा दत्तभक्त असोत तर सर्वांच्या मदतीनं या ठिकाणी पाण्यामधून वर आणण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि अशा रीतीनं आज या वर्षातला पहिला दक्षिणद्वार सोहळा या ठिकाणी होतो आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव। दरवर्षी भाविक ज्याची आतुरतेने प्रतीक्षा करतात तो नरसिंहवाडीतील दक्षिण द्वार सोहळा यंदाही पारंपरिक पद्धतीने पार पडला। कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत असताना मंदिर प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेत भाविकांच्या दर्शनाची पर्यायी व्यवस्था केली।